नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 12 ऑगस्ट 2026 आणि आता सकाळचे 7 वाजत आलेले आहेत। शेतकरी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आज दिवसभरामध्ये आज सायंकाळपर्यंत आपल्या राज्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, कुठे कसं काय वातावरण राहणार आहे याबद्दल आपण थोडक्यात माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। शेतकरी मित्र हो, गेल्या 24 तासामध्ये आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊस झालेला प्रामुख्याने पाहायला मिळाला आहे। यामध्ये खास करून आपल्याला धुळे आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे, त्यानंतर नाशिकचा काही भाग आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, बुलढाणा आहे, सोबतच इकडे आपल्याला अकोला आहे। या ठिकाणी आपल्याला कमी अधिक प्रमाणात आपल्याला पाऊस झालेला पाहायला मिळाला आहे। त्यानंतर विदर्भामध्ये आपल्याला भंडारा, गोंदिया आहे, काही ठराविक ठिकाणी तिथेसुद्धा पाऊस पाहायला मिळाला आहे। गडचिरोली, चंद्रपूर आहे, यवतमाळ आहे, वर्धा जिल्हा आहे, या ठिकाणीसुद्धा आपल्याला काही ठराविक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे। तर आज सायंकाळपर्यंत जर विचार करायचा झाला तर बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। यामध्ये खास करून विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। त्यासोबतच आपल्याला मराठवाड्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये, कोकण विभाग आहे आणि उत्तर महाराष्ट्र आहे, या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे। जिल्ह्यानुसार जर विचार करायचा झाला तर आपल्याला प्रामुख्याने अमरावती आहे, अकोला आहे, त्यानंतर इकडे वाशिम आहे, वर्धा आहे, यवतमाळ आहे, सोबतच नांदेड आहे, हिंगोली आहे, परभणी आहे, जालना आहे, या जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज सायंकाळपर्यंत हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळू शकते। त्यानंतर यवतमाळ आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, या जिल्ह्यामध्ये सुद्धा सायंकाळपर्यंत काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस तर एकाच दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। त्यानंतर नागपूर आहे, भंडारा, गोंदिया आहे, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तुरळक भागामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस प्रामुख्याने पाहायला मिळू शकतो। त्यानंतर जळगाव आहे, बुलढाणा आहे, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग आहे, यासोबतच धुळे आहे, नंदुरबार आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला येणाऱ्या पुढील 24 तासामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक भागांमध्ये पाहायला मिळू शकते। त्यानंतर आपल्याला पालघर आहे, ठाणे आहे, मुंबई आहे, रायगड, रत्नागिरी आहे, सोबतच सिंधुदुर्ग आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस प्रामुख्याने पाहायला मिळू शकतो। यासोबतच सांगली, सातारा आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, इकडे धाराशिव साईडचा काही परिसर आहे, पुणे साईडचा काही परिसर आहे, या ठिकाणी सुद्धा तुरळक ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळपर्यंत प्रामुख्याने पाहायला मिळू शकते। बाकी राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळू शकते।